परभणीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। जीव गेला तरीही चालेल, पण आम्ही अधिकाऱ्यांना जमीन मोजू देणार नाही असा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। परभणीतल्या सहजपूर, जवळा, आमडापूर आणि कोठाळा जमिनीच्या मोजणीला आता विरोध केला जातोय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। मात्र जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांनी ठाम विरोध केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणासाठी जमीन मोजणीचं काम सुरू केलं जात आहे, मात्र शेतकऱ्यांनी त्याला ठाम विरोध केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही ही जमीन मोजू देणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे। महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो, कारण आमचे अल्पभूधारक जेवढी जी शेती चालली आज शक्तीपीठामध्ये, समजा अल्पभूधारक शेतकरी कोणाला काही जास्त नाही, 1.5 एकर 2 एकर 3 एकरच्या वर, ह्याच्यामध्ये 300 400 फूट जर रस्ता असल्यावर शेतकरी पूर्ण देशोधडीला चालला, बेघर चाललाय। शिक्षण काय करायचं, शासन देऊन पैसे किती देणार आहे? तुम्ही आम्हाला 10 कोटी दिली तरी जमीन येणार आहे। आमच्या गावात शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे। जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही। आमचा जीव गेला तरी हरकत नाही। आमच्या लेकरा बाळांना आता काय खायचं शेत गेल्यावर सगळं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।